इसमें हम मौजूद हैं पनवेल पलसपा फाटा पर। यहाँ पर आपको बताना चाहेंगे कि मराठा का जो आंदोलन है शुरू हो चुका है और लोग गाड़ियों से आने शुरू हो चुके हैं। हमारे साथ कुछ मराठा वर्ग हैं यहाँ पर, इनसे हम जानेंगे कि क्या कुछ इनकी मांग है। काय मागणी आहे तुमची? आज तुम्ही किती लोक आहे इकडे? आमची मराठ्याला आरक्षण पाहिजे, ओबीसी मधून सरसकट आरक्षण नाही दिलं तर सरकारने तुमची काय पुढे कदम आहे? आता मोर्चाचं आंदोलन चालू आहे ना, जरांगे पाटला सोबत राहणार आम्ही, मुंबईतून हटणार नाहीत। किती लोक आरक्षण नाही मिळत तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाहीत। आणि काय मागणी आहे नक्की तुमची? आरक्षण पाहिजे आम्हाला ओबीसीतून, नाहीतर आम्ही इथं मुंबईत जाणार नाहीत, इथंच राहणार। तुम्ही कुठून आला आता? जे आम्ही पूर्णा तालुका परभणी जिल्हा। किती लोक आहेत आता? आम्ही 20 लोक आहेत, 20 जण। आणि काय काय व्यवस्था आहे तुमचे जे आंदोलन आहे, काय कसं प्रकार व्यवस्था केली गेली आहे? व्यवस्था सरकारकडून व्यवस्था नाही, आमच्या मराठा बांधवांनी आमची व्यवस्था केली आहे। तुम्हाला विश्वास आहे का सरकार तुमची? वाटायला पण फसवेगिरी दिसाली, हमखास फसवतोय ना, आज देतो उद्या देतो, पिटिशन आहे पण देण्याची काही हे दिसत नाही। द्यायचं असेल तर मागत दिलं असतं। आरक्षण मिळणार तर तुम्ही कसा प्रकार तुम्हाला फायदा होणार? आरक्षण मिळणार तर आज आम्हाला 96% मार्क असून दुसऱ्या समाजाचे 50% व्हायला लागायचं, आमचे मुलं नोकरी लागणार, बेरोजगार आहेत, सुशिक्षित असून बेरोजगार आहेत, ते आम्हाला बरेच आरक्षणाचे फायदे आहेत आरक्षण भेटल्यावर। कुठून आला तुम्ही? परभणी। काय तुमची मागणी आहे, कसं प्रकार? आरक्षणासंदर्भात मागणी आमची। सरकारने नाही दिलं तर काय तुमची? नाही, आम्ही तर चक्काजाम करू, आज जाणारच नाहीत घेतल्याशिवाय। किती लोक येत आहे तुमच्या सोबत? किती लोक? आम्ही तर इथं माग कोटीच्या वर पाठीमाग 2 कोटी लोक। काका काय मागणी आहे इकडे? आरक्षण कसा प्रकार तुमची मागणी आहे? हे आज तुम्ही आंदोलनामध्ये भाग घेतलेला आहे आणि कसा प्रकार तुम्हाला फायदा होणार येणार पुढे? फायदा होणारच ना लेकराचा, त्याचा फायदा होणारच आहे। कुठून आला तुम्ही? आम्ही इथून पूर्णा तालुका। हाँ, यहाँ पे आप देख सकते हैं कि मराठा वर्ग के कुछ लोग यहाँ पर हमसे मिले। उनका मानना है कि जब तक सरकार उनके आरक्षण नहीं देगी तब तक इसी तरह का आंदोलन करते रहेंगे। और लगभग ये पुणे नासिक के एरिया से आए हुए हैं और भी लोग यहाँ पर जमा होने की आशंका है, ऐसा इन्होंने व्यक्त किया है। वीडियो जर्नलिस्ट अनीस बाबर के साथ पंकज की रिपोर्ट, आवाज़ टुडे, नवी मुंबई।